मित्रांनो, आजचा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. तुम्हाला माहितीच आहे मी कोकणामध्ये फिरतो आहे. तर आता मधले 2 दिवस मी बरंच फिरलो, पण ते मी जरा स्किप केलं, मी व्लॉगमध्ये नाही दाखवलं. कारण की एक दिवस मी गेलो होतो गणपतीपुळे मंदिरामध्ये, त्याचे थोडेसे फुटेज तुम्ही आता बघायलाच. तर तिथे गेलेलो आणि गणपतीपुळे मंदिर तर भाई सगळ्यांनी आपण बघितलंच आहे. पण नवरा माझा नवसाचा मध्ये बघितलं आहे, तर नवरा माझा नवसाचा 2 येतो आहे, त्यामध्ये पण दिसणारच आहे आपल्याला. तो मी म्हटलं की गणपतीपुळेला काही शूट नाही केलं मी. नंतर जे दुसऱ्या वेळेला मी गेलो होतो राजापूरच्या गंगेला. आणि गंगेला जेव्हा जाऊन मी स्नान केलं तेव्हा तर खरंच मला मस्तच वाटलं. त्यानंतर मेन तेव्हा मस्त वाटलं मला जेव्हा मला कळलं की छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा गंगेला येऊन गेले आहेत. 2 वेळा त्यांनी गंगा स्नान केलं आहे. त्यानंतर मध्ये राजापूरलाच जिथे मी त्या रोडने चालत होतो एका बसस्टँडच्या इकडचा, तर तिकडे शिवाजी महाराजांची एक मूर्ती होती या बसस्टँडजवळ. तर तिकडे असं लिहिलं होतं, त्यावरती माहिती वाचली तेव्हा कळलं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा राजापूरमध्ये आले होते गंगेच्या इथे स्नान करण्यासाठी, त्यावेळेला तिथे इंग्रजांच्या वखारी होत्या आणि ते फार तिकडच्या लोकांवरती जुलूम करायचे. मग शिवाजी महाराजांनी तिथल्या इंग्रजांच्या वखारीवरती त्यांच्या मावळ्यांना हल्ला करायला सांगितलं आणि त्या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांना कैद केलं. तर ह्या गोष्टीची आठवण म्हणून तिकडे एक शिवाजी महाराजांची मूर्ती बांधण्यात आली आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ती मूर्ती अशी आहे की त्याच्यामागे जो एक असा एका किल्ल्याचा एका प्रवेशद्वार आहे त्या मूर्तीच्या मागे. आता ते किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे ते राजगडाचं प्रवेशद्वार दाखवलं आहे त्यांनी, कारण की तिथून शिवाजी महाराज आले राजगडावरनं म्हणून. आणि त्याच्यासमोर जे शिवाजी महाराज उभे आहेत तर ते त्या मूर्तीचं जे बोट आहे ते एका दिशेला आहे. आणि तिकडे असं लिहिलं होतं की ज्या दिशेला शिवाजी महाराजांचं बोट दाखवलं त्याच दिशेला त्या इंग्रजांच्या वखारी होत्या. सो असं त्याची आठवण म्हणून ते असं बांधण्यात आलं होतं असं मला कळलं. सो तिथे तर आता गंगा स्नान केलं, त्यामुळे फोन वगैरे सगळं ट्रायपॉड वगैरे ओला होईल म्हणून मी काय काढलं नाही बाहेर, सगळं बॅगेमध्येच ठेवलेलं आणि तिकडे आंघोळ वगैरे करून मग बाहेर आलो. सो तिकडे काही शूट नाही करायला मिळालं. पण आज मी व्लॉग शूट करतो आहे कारण की आजचं कारण जरा असं वेगळं आहे. तुम्ही बघू शकता इथे मागे माझ्या एक मंदिराचा एंट्रन्स आहे आणि मागे इथे मंदिर आहे. सो हे मंदिर ना खूप मी इथे ॲक्च्युली म्हणजे 2दाच येतो, कारण मी गावामध्ये खूप कमी आलो आहे माझ्या. आता ही सेकंड टाईम आहे जेव्हा मी या मंदिरामध्ये येतो आहे. पण हे जे गाव आहे हे माझं मूळ गाव आहे. हे गाव आहे परुळे गाव, जे आहे राजापूरमध्ये परुळे. आणि इथे सगळे जे आहेत ते माझ्या घरातले लोक किंवा म्हणजे गावामध्ये असणारे माझे लोक हे सगळे जण इथे राहतात. इथे आता हे जे मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे. जे मंदिर तुम्ही बघितलं आता ते मंदिर जे आहे ते आमचं कुलदैवत आहे महालक्ष्मी. त्यामुळे इथे आम्ही जेव्हा पण या गावामध्ये येतो तेव्हा म्हणजे माझे आईवडील जेव्हा पण या गावामध्ये वगैरे आले आहेत तेव्हा मंदिराला त्यांनी भेट दिली आहे. आता मी जे आहे ते दुसऱ्यांदा इथे येतो आहे. मी जास्त वेळा इथे आलो नाही, 1-2दाच आलो असेल मी लहानपणी. आता सेकंड टाईम आहे जेव्हा मी इथे, सेकंड किंवा थर्ड टाईम असेल जेव्हा मी इथे येतो आहे. सो आता हे मंदिर आपण आज जाऊया, आतून मंदिर वगैरे बघणार आपण सगळं. तर त्याआधी मी म्हटलं की आपण जरा ना इथले जे स्थानिक लोक आहेत, इथे राहणारे लोक आहेत त्यांच्याकडनं थोडीशी आपण माहिती घेऊया. म्हणून आता इकडे बघाल ना तुम्ही, समोर एक दुकान दिसते तुम्हाला तिकडे लांब, आडून तुम्हाला दिसते की तिकडे लांब एक दुकान आहे. तर त्या दुकानामध्ये एक इथल्याच आमच्याच म्हणजे आमचं जे घर गावचं आहे, म्हणजे आमचं जे घर आहे गावी त्याच्याच समोरच्या घरामध्ये राहणाऱ्या त्या काकी आहेत, ज्या स्वतःसुद्धा सावंत आहेत. आणि इथे सगळे सावंतच आहेत म्हणजे या गावामधले. तर त्यांच्याकडे आपण आता जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया या मंदिराबाबतची, की काय आहे नक्की, कशी सुरुवात झाली आणि कसं हे मंदिर स्थापन झालं. तर हे सगळं आता आपण त्यांना जाऊन विचारूया, बघूया काय सीन आहे. नमस्कार, मी सुवर्णा सुधाकर सावंत, राहणार परुळे. आमच्या गावच्या मंदिर हे महालक्ष्मी असून पूर्वीचं रवळनाथाचं मंदिर होतं. आता महालक्ष्मी मंदिर हे ज्या पूर्वजांनी इथे स्थापन केलं ते आमचे पूर्वज म्हणजे परमपूज्य गोपसावंत महाराज असं आम्ही त्यांना म्हणतो. पण आमच्या गोपसावतांनी जे परुळे गाव जो मिळवला तो आजपर्यंत परुळे गाव हा सावतांचाच ओळखला जातो. ही ख्याती पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात माहिती आहे की परुळे गाव म्हटलं की सावंतच हे ओळखले जातात. त्या महालक्ष्मीची हिस्ट्री अशी, पूर्वी जे आमचे पूर्वज पुनगुस गावावरून जे निघाले ते परुळ्यामध्ये आले. परुळ्यामध्ये आलेले असताना त्यावेळेला महालक्ष्मी म्हणजे गावच्या जे कोण पुढारी होते त्यांना राजापूरच्या कचेरीमध्ये बंद केलं. तो महसूल किंवा जो काय शेतसारा होत होता तो जमा केला जात नसल्यामुळे त्यांना
राजापूरला बंद केलं कचेरीमध्ये. मग ती महालक्ष्मी त्या गोपसावंत महाराजा सावतांच्या स्वप्नात गेली. इंग्रज अधिकाऱ्यांकडून बंद केलं. हा, त्यांनी ती बंद केली. त्याच्यामुळे महालक्ष्मी त्यांच्या स्वप्नात गेली की आम्हाला कोणी बंद करू शकत नाही, किंवा असं तिचं जे काय होतं, माझ्या सावताच्या सावंत जो कोण पूर्वज होता किंवा सावंत वंश होता त्यांना कोणी बंद करता किंवा त्यांना कोणी त्रास देता कामा नये, असं होऊ नये. त्याच्यासाठी ती स्वतः त्या गोपसावतांच्या स्वप्नात गेली आणि तिने पूर्ण दृष्टांत दिला की मी भुंगा होणार, त्या कचेरीच्या साहेबांना मी त्रास देणार, असं तिने मनोमन ठरवून गोपसावतांच्या स्वप्नात जाऊन तिने सांगितलं की त्यावेळेला तुम्हीच बोलायचंय की मी हा भुंगा मारेन. ज्या वेळेला तिथले अधिकारी, राजापूरच्या कचेरीतले अधिकारी बोलले जातील की साहेब कोण असतील ते बोलले जातील की ह्या भुंग्याला कोण मारेल, त्यावेळेला तुम्हीच बोलायचंय की मी हा भुंगा मारून दाखवेन म्हणून. त्यावेळेला त्या मग कचेरीच्या साहेबांनी बंदूक दिली त्यांना. बंदूक दिल्यावर बरोबर एका निशाणीत त्यांनी एका पहिल्या गोळीला तो बरोबर भुंगा खाली पाडला. भुंगा खाली पडल्याच्या नंतर ते कचेरीच्या साहेबांनी त्यांना शाबासकी देऊन ती बंदूक त्यांना बहाल केली आणि ती बंदूक आज तागायत आमच्या देवघर म्हणून आहे, परोळे पाटीलवाडीमध्ये देवघर आहे, त्या देवघरामध्ये ती बंदूक पूजेला लावलेली आहे अजून पण. अजून पण ती बंदूक आहे? अजून आहे, पण पूर्वीचं जे लोखंड सामान होतं ते काही थोडंसं खराब झाले, पण पूजेला तिथे बंदूक आता आहे, अजूनही आहे, बघू शकता तुम्ही जाऊन. हो, ती बंदूक तिथे पूजेला लावलेली आहे आणि ती बंदूक त्यांना बक्षीस दिली आणि परुळे गाव इनाम म्हणजे बक्षीस म्हणून त्यांना सांगितलं की परुळे गाव हा तुम्हाला पूर्ण इनाम दिलेलं आहे आम्ही म्हणून. आणि ती बंदूक बहाल केली त्यांना आणि कचेरीतून बंदिस्त होते त्यांना सोडलं. मग ते आपल्या परुळे गावच्या वेशीतून आतमध्ये आल्यावर पहिले आले ते देवळात मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये गेल्यावर त्यांनी काय केलं, महालक्ष्मीने आपल्याला साथ दिली, आपल्यातून त्यांना वाचवलंय. मग ती महालक्ष्मी कोण, तिने सर्व काही दृष्टांत दिलाच होता ना. मग त्यांनी काय केलं, रवळनाथ देवाचं मुख्य स्थान होतं ते बाजूला ठेवलंय आणि महालक्ष्मीला वरती. आज जे मुख्य स्थान आहे ते महालक्ष्मीचं इथे. ही आज परुळे गावची म्हणजे आपण धनीन म्हणतो किंवा जी ग्रामदेवता म्हणतो ती आज महालक्ष्मी आहे. आपलं नाव हे पूर्ण म्हणजे महालक्ष्मी प्रसन्न, रामेश्वर प्रसन्न, त्याप्रमाणे गोपसावंत प्रसन्न असंही आमचं प्रत्येक कार्यक्रमाला गोपसावतांचं नाव घेतलंच जातं. असं आहे, ही पूर्वीची आख्यायिका आहे. हो, आता त्यांना आपण माहिती विचारली, खूपच सुंदर माहिती त्यांनी सांगितली आपल्याला. म्हणजे अगदी मेन जसं सुरुवातीपासूनची सगळी माहिती सांगितली. तर आता मस्त वाटतंय, छान वाटतंय माहिती घेतल्यानंतर. सो आता जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये आणि बघूया आतून कसं आहे मंदिर, तुम्हाला दाखवतो.